आणि आता महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात करूयात। नाशिकच्या बातमीतून नाशिकमधून निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे। लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झालेत। शेतीमालाला हमीभाव, वन जमीन पट्टे मिळाले पाहिजेत अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे लाल वादळ आंबेबुलाहून मुंबईच्या दिशेला रवाना झालेला आहे। आणि आंदोलक शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांची आजची बैठक मात्र रद्द झाली। आता ही बैठक उद्या होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आजची बैठक ही उद्यावर गेलेली आहे। उद्या ही बैठक पार पडणार आहे। शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतं, आज बैठक पार पडणार होती, मात्र आता ही बैठक उद्या होणार असल्याचं कळतंय। बैठक रद्द झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतं, मात्र आता ते रद्द झालेलं आहे। उद्या बैठक होणार आहे, नेमकं कारण काय सविस्तर अपडेट? नाशिकवरून निघालेलं लाल वादळ आता पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होतंय। या लाल वादळाचा आजचा तिसरा दिवस आहे। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून हे मोर्चेकरी जे आहे असे हजारोंच्या संख्येने पायी चालताय। मात्र असं असलं तरी सरकारकडनं काल एक शिष्टमंडळाला भेटीसाठीची वेळ देण्यात आली होती, मात्र शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिल्यानंतर देखील ही वेळ रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक संतापाची भावना, एक संताप जो आहे तो या सगळ्या शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आहे। आपल्यासोबत अजित नवले आहे। बैठक रद्द झाल्याचं कळतंय, काय प्रतिक्रिया? अत्यंत त्रोटक शब्दामध्ये बैठक रद्द झाल्याचं आम्हाला कळवण्यात आलं। का रद्द झाली याचं कारण प्रशासनाच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाहीये। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याच्यामुळे काही डिस्टर्बन्स सगळ्याच व्यवस्थेमध्ये आहेत असं कारण असण्याचा वाव आहे। मात्र ते कारण आहे की इतर कोणतं कारण आहे याबद्दल आम्हाला तरी सूचित करण्यात आलेलं नाहीये। डॉक्टर साहेब, हे सरकार वेळूकाढूपणा करतंय। खरं तर काल 3:30ची वेळ दिली होती आणि आज पुन्हा ही वेळ जी आहे ती पुढे ढकलण्यात आल्याचं कळवलं। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? तेच असेच एवढीच माहिती की बैठक रद्द झाल्याचं, परंतु आपल्याला माहिती आहे की आमच्या मागण्याबाबत गेली 18 वर्षे सरकार वेळूकाढूपणा करत आहे। हे सरकार आमच्या प्रश्नाकडे संवेदनाक्षम पद्धतीने बघत नाहीये। शेतकऱ्यांबद्दल, कष्टकऱ्यांबद्दल या सरकारला आस्था नाहीये, हाच त्याचा अर्थ जाणवतो। परंतु त्याच्याविरुद्ध मार्ग एकच आहे, हा संघर्ष चालू ठेवणं। त्यामुळे हा लॉंग मार्च चालू राहणार आहे। जोपर्यंत सरकार बैठक घेऊन शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील। आम्ही वाट बघायला तयार आहोत। सरकारने ठरवायचं आम्हाला किती दिवस चालवायचं ते। आपण बघतोय सरकारने ठरवायचं आहे आम्हाला किती दिवस चालू द्यायचं। त्यामुळे आता हा लॉंग मार्च किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण काल दुपारी 3 वाजता म्हणजे आज दुपारी 3 वाजता या बैठकीची वेळ देण्यात आली होती, मात्र ही बैठक रद्द झाल्याची माहिती आहे। मात्र ही बैठक कधी आणि केव्हा होणार याबाबतची माहिती पोलिसांकडनं या आंदोलकांच्या मोर्चेकऱ्यांना, अर्थात या मोर्चेकऱ्यांना कुठल्याही प्रकारची देण्यात आलेली नाही। आणि त्यामुळेच अशा स्वरूपाचे हे आंदोलक जे आहे ते आता पुन्हा एकदा रस्त्यावरती बसलेले आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता पुढच्या काही वेळामध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करेल। ठिकठिकाणी हा मोर्चा थांबवला जातो। या ठिकाणी थोडी बहुत विश्रांती घेतल्यानंतर पायी चालताय, अशा सगळ्या स्वरूपाची ही सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मोर्चाचा हा आजचा तिसरा दिवस आहे, त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका